आम्ही आज आलो पाचसाडच्या बौद्धवाडीत. मी आहे, माझ्यासोबत आहे साहिल आणि श्रवण आहे. आम्ही तिघं जण आलो इकडं. आणि आता इकडं पाचसाडच्या वाडीत आलो ना का सगळी आपली पब्लिक असते बघा. इकडं पाठी पण आहे, हे घर आहे आणि त्यांच्या बरोबर बाजूलाच आता वाडा आहे. पहिला तिकडे रोडच्या साईडला असायचा. आणि तुम्हाला कालू दाखवतो बघा, कालू. आता हे नवीन हत्यार आहे देवीदास बाबांचं, कालू किंग. नॉनस्टॉप गेला आता घंटा कालू कुठला आहे ना, डायरेक्ट काय गेलाय खाली. गेला ते खोल आहे रे. हा बघ आता पावानी बघा, पावानी कसली याची सूर मगरच आहे नाही तर काय. तर उडवायचा प्लॅन चाललाय आमचा कालूचा. बराच टाइम गावातल्या पोरांनी पण नाही उडवले. आता धुवून आणले, बघतो मी उडवले. नमस्कार भावांनो, स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आम्ही आज आलो पाचसाडच्या बौद्धवाडीत. मी आहे, माझ्यासोबत आहे साहिल आणि श्रवण आहे. आम्ही तिघं जण आलो इकडं. आणि आता इकडं पाचसाडच्या वाडीत आलो ना का सगळी आपली पब्लिक असते बघा. इकडं पाठी पण आहे, सगळी पोरं आपली. म्हणजे एक नंबर मी कधी पण पाचसाडला आलो ना सगळी ही पब्लिक असतेच. आणि आमची दोन तरी पण पोरं आहेत, एक अनिकेत पण नाही आणि तृषण पण नाही. तो आज गेलाय, त्याचा कॉलेजला गेलाय. तृषण आहे, ती दोघं जण असतातच. बाकी सगळी पोरं तर कायमच असतात. म्हणून मी इथं टाईम माझ्याकडे व्हिडिओ नसले ना का मी इकडे येतोच. आणि आता देवीदास बाबा आहेत घरी, त्यांची मुलाखतीची पण व्हिडिओ घ्यायची आहे. काय त्यांची मुलाखतीची पण व्हिडिओ मला घ्यायचे प्लॅन चाललाय. मी काल तृषणला बोललेलो, तृषण बोलले ये. आणि बघा इथं सगळी ह्या देवीदास बाबांची नातू इथं आहेत सगळे. काय तुझं नाव काय? अभय गायकवाड. अभय गायकवाड. ही सगळी गायकवाड पब्लिक आहे ना, ही आपली पब्लिक आहे. म्हणजे कायम असतात. मी पहिल्यापासून यायचं ना, कालूला घेतला तिथपासून, तेव्हापासून आपल्या कालूला ही सगळी पब्लिक असतेच आपल्यासोबत. तुम्हाला दाखवतो बघा. आता कालूच्या वाड्याच्या बाहेर जाणार आहोत. काय साहिल जाणार आहात, व्हिडिओ काढणार, स्टिक बिक लावलेत. दाखवतो बघा, वाड्याच्या बाहेर गेलो ना कालू दाखवतो बघा तुम्हाला. आणि बाबा पण दाखवतो. बाबा बघत राहा कंटिन्यू. आता आपण बाबांच्या बरोबर घराच्या बाहेरच आहोत. हे घर आहे आणि त्यांच्या बरोबर बाजूलाच आता वाडा आहे. पहिला तिकडे रोडच्या साईडला असायचा. आणि तुम्हाला कालू दाखवतो बघा, कालू. आता हे नवीन हत्यार आहे देवीदास बाबांचं, कालू किंग. लास्ट टाइम पण आलेलो मी. आता पण भारी फिटनेस झाले पावसाच्यात त्याची मेहनत पण असते फुल. आणि इकडे गवत बिवत पण भरपूर कापलंय. इथे चारबीर असतेच. हे बाबा कोण कापते? बाबा हे बाबांची रेक्टॅंची मेहनत. हा मुलगा कापतो. हा कालू बघा. ते माराय बिराय येतच नाही कुणाला. तुम्हाला पण नाही ना? गावातल्या पोरांना पण नाही माराय. शांत आहे. त्याला सोडतो बघा. आम्ही सोडल्यानंतर दाखवतो बघा, पुढची क्लिप ऍड करतो. कालू घे सोड का बाबा येते सोड. असं घेतो मी व्हिडिओ. ही पब्लिक असते सोबत कंटिन्यू कालू सोबत. हा बघा आता कालूला सोडले आम्ही वाड्याच्या. बघा आता बाहेर सोडलंय. चलिए खाली जाता का वरती? खाली जो तिकडनं हेलिपॅड. हां बरोबर, तिथं घसरेल ना हेलिपॅडवर. नॉनस्टॉप गेला आता घंटा. मग कालू कुठला आहे ना, डायरेक्ट काय गेलाय तो वर्ण कसला अचानक धावला ना. नाही तर क्लिप मस्त आली असती रे. पुढे चप्पल लावली. धावला भारी रे. पण तिथे मध्ये हे तो बघ. ही पवानी भारी आहे. पवानी भारी आहे. खालूची पवानी डेंजर आहे.
हे बघा फुल धावत आला आणि इथं घसरलाय लोळलाय पूर्ण चप्पल ते आणि आता परत धावत बोलो बोलो तिला चल चल घालू चल तिला घालायला पण टाकली बाई. अरे इथं तो वास भेटलाय म्हशी येतात ना इथं हा म्हणून तो वासच घेतोय. धाव दे हे पाटेकर साठी इथं पण लोळलाय जाम दिवसांनी सोडलाय त्याला पुढे थांब तसा मर्यादाच्या मध्ये येऊ नकोस पुढे मित्रांनो आता आम्ही कालूला आणली त्या बांद्र्यावर काय बंदरवर आणली आणि इथं पवल त्याची पवानी भारी आहे. इथं पण घसरतोय मी तसा फुल घसरतोय. पाठीकडे जाशील काय त्याचं पवायला हा तिकडे पावणार नाही आम्ही नाही तो रोशन तुषारच पवल तुषार गायकवाड पवल बघा घसरलं इथं फुल आणि त्या पवायला त्याला नेतो इथं बांद्र्यात पाठी काय 100% हो बोल 100% हो 100% दाखवतो क्लिप ऍड कर आणि जाऊ दे चल ये घालू चल खाली गेला ते खोल आहे रे हा बघ आता पावानी बघा पावानी कसली याची सूर मगरच आहे नाही तर काय इथनंच सूर मारला ना त्यांनी डायरेक्ट आणि इथं आता तुषार त्याला पावानी करतो त्याचं आता चित्रात नाकलंय कपडे भरले तर अशा प्रकारे मित्रांनो आम्ही आता आणले कालूला बंदरवरून पाण्यातनं पोहणी वगैरे दिले त्याला आणि आता वर घरच्या साईडला नेतो आम्ही इकडं तर बघतो जरा यशनीवर उठतोय काय तो यशनीवर उडवायचा आमचा प्लॅन चाललाय जरा बघू आता यशनीवर पहिला कसा स्टार्टिंगला हलका होता ना आता जरा तब्येत झाली त्याची तर बघू आता जोर दिल्यानंतर भेटणार नाही बरोबर ते पण ट्राय करतो मी बघा तुम्ही त्याला घरी नेताना पण दाखवतो तुम्हाला व्हिडिओ मानताना आणि बाबांची मुलाखत घेऊ लगेच काय साहेब 100% दाखवतो क्लिप ऍड करतो बघा तर उडवायचा प्लॅन चालला आमचा कालूचा बराच टाइम गावातल्या पोरांनी पण नाही उडवले आता धुवून आणले बघतो मी उडवले त्याला आता सोहम ट्राय करतोय उडवायचं यशनीवर हा यशनीवर उठतो लगेच हा डेंजर आले घे तुषार ट्राय करतोय एकाच्या वर एक आज साफ करतायत
हा भारी भारी. हे व्हिडिओ मधनं घे काय कट करून. अरे भारी आले रे. येते का कोण. आता आपला पप्प्या ट्राय करतोय कालूला एसटीवर उडवायला. हा राहिलं. शब्बाश. आता साहिल एक रील पुरती व्हिडिओ काढणार आहे. ब्लॉग मध्ये नाही येणार, फक्त रील साठी. तुम्हाला बाकी कंटिन्यू. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही कालूला आता म्हणजे पवन वगैरे आणले. काय बघू हा मालक आहे त्यांचा, मालक कालूचा. पवन वगैरे आणले. आता त्याला बांधाय नेतोय वाड्यामध्ये. आता वाडीत आलोय आम्ही, बांधतोय त्याला. घसरलाय, फोटो वगैरे काढलेत, व्हिडिओ पण काढलेत रीलसाठी. आणि आता नेतोय बांधायसाठी. काय बघा बांधताना व्हिडिओ क्लिप ॲड करतो. काय वाटतं 100% सोडतोस काय सारखा त्याला. हा कधी सुट्टी भेटली का सोडतो. हां दाखवतो, ॲड करतो क्लिप. ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या कालूला आता वाड्यात बांधले. तुम्हाला वाड्यात बांधताना बघा दाखवतो. बघा कालूला बांधतोय. आपला आनंद दादा बांधतोय आता. हा कालूचा स्पेशल वाड्यात पंखा बिंका लावलेत कालूसाठी. हा स्पेशल वाडा. पहिला रस्त्याच्या लगत होता ना वाडा, तो म्हणजे जरा छोटा होता काय, पण तो ह्याच्या एकट्यासाठी मस्त होता काय. आता हा कालूला बांधले आम्ही. हा बघा आनंद दादा. आणि आत्ताच्या आम्ही इथंच व्हिडिओ थांबवतो काय. आणि हा मालक आहे रेडचा आर्यन. चला आत्ताची व्हिडिओ आम्ही इथंच थांबवतो. तुषार चांगली आम्हाला सपोर्ट केल्याबद्दल. म्हणजे ही पाचारच्या बौद्धवाडीतली सगळीच पोरं आपले आहेत, चांगले सपोर्ट करतात कायमच. मी पहिलं रेडा आणल्यापासून म्हणजे सपोर्ट आहेच आपला, त्याबद्दल आभारी आहे. आणि व्हिडिओ आता बघा इथंच थांबवतो. लवकरच येईल मी परत व्हिडिओ काढाय. पाऊस थांबल्यानंतर नाही तर डायरेक्ट ग्राउंडलाच भेटतो. थांब आत्ताची व्हिडिओ आपण इथंच थांबतो. श्रवण असं करा, असं बघा तुषार असेल. भेटू लवकरच. माझ्या पिंट्याने नाव अजरामर केलं आणि तो अचानक असा आजारी झाला मेला. मेल्यानंतर मला काही झोप लागत नव्हती. काय करायचं, रेडा तर पाहिजे. रेड्याच्या किमती आत्ताच्या पाठ. काही झालं तरी पण पर्याय नाही. शेवटी एक दिवशी माझ्या मनात आलं. मी बोललो अण्णा काही झालं तरी आपला रेडा घ्यायचा. मग आम्ही बरेच अगदी पार अख्खी भिवंडी फिरलो, रत्नागिरी फिरलो, खेड, दापोली सगळीकडे फिरलो. मी, माझा मुलगा